कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी लोकसभेमध्ये यांना जोड्यानं मारला अशा पद्धतीनं उल्लेख केला। खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शिवरायांच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या विजयाचं श्रेय त्यांनी घेऊ नये। यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावीत, त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो। कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल एक ठिकाणी लोकसभेमध्ये यांना जोड्यानं मारला अशा पद्धतीनं उल्लेख केला। खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शिवरायांच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या विजयाचं श्रेय त्यांनी घेऊ नये। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यामध्ये एवढी प्रसिद्ध झालेली आहे की हजारो भगिनी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राखी बांधत आहेत आणि खऱ्या अर्थानं अशी योजना आजपर्यंत जाहीर झाली नाही। या योजनेला अटकाव करण्यासाठी हे सावत्र भाऊ न्यायालयात देखील गेले होते आणि त्यांच्या पोटात दुखत होतं। ही सगळी पोटदुखी आता संपलेली आहे, योजना देखील जाहीर झालेली आहे। यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून त्यांनी थांबवावं। खरं म्हणजे विशाळगडला जे काही घडलं त्या ठिकाणी त्यांना जायला वेळ होता, पण कलेक्टर ऑफिसमध्ये त्या ठिकाणी हिंदू कुत्रे आहेत म्हणताना ते टाळ्या वाजवणाऱ्या लोकांना विरोध त्यांनी केला नाही आणि फक्त आपल्याला मतदानासाठी काम करणाऱ्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जनता आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे आणि म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावीत, त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।